स्टुडंट्स, आज आपण 10वी सायन्स 1चा दुसरा धडा पाहतोय. पहिल्यांदा मी एक्सप्लेन करणार आहे, कारण आत्तापासून प्रश्नोत्तरांना कडे जाण्यात काही अर्थ नाही आहे. आधी धडे समजून घ्या, एकदा दोनदा वाचा की आपोआप तुम्हाला प्रश्नोत्तरं समजतील. आणि आत्ता वेळ आहे तेवढा. तर धडा दुसरा बघा. सेकंड लेसन काय आहे? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे धड्याचं नाव आहे. त्याच्यानंतर त्याच्यातले पॉईंट्स काय दिलेत बघा. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर्स ट्राइड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, एवढे धड्यातले मेन पॉईंट्स आहेत. नंतर त्यांनी कॅन यू रिकॉल म्हणून गेल्या वर्षीच्या काही भागावर प्रश्न विचारलेले आहेत. काय आहेत बघा. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. मग ह्याचं तुम्ही सहज उत्तर सांगू शकाल. टाईप्स ऑफ मॅटर आर सॉलिड, लिक्विड, गॅस अँड ऑल्सो प्लाझ्मा स्टेट. अशा ज्या चार टाईप्स आहेत मॅटरचे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा. व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचे टाईप्स ऑफ एलिमेंट्स आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. हेही तुम्हाला माहिती आहे. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड. स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणायचं ॲटम्स म्हणायचं. त्याच्यानंतर चौथा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मॉलिक्युलमध्ये काय फरक आहे. तर एलिमेंट्स कंटेन ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स इन द फ्री स्टेट ऑर कंबाईन्ड स्टेट. आणि कंपाऊंडमध्ये काय बघा आहे. ए कंपाऊंड प्रोड्युस्ड बाय केमिकल रिॲक्शन ऑर टू ऑर मोर एलिमेंट्स, असा हा ॲटममधला फरक आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली धड्याला आणि नवीन माहितीला सुरुवात होते. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. वी हॅव लर्न्ड in the previous standard that all the atoms of an element are of only one type, एकाच टाईपचे. Today 118 elements are known to the scientific world. 118 एलिमेंट्स आज माहिती आहेत. However, around year 1800 only about 30 elements were known. 1800च्या दरम्यान फक्त 30 एलिमेंट्स माहिती होती. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाईम. नंतर ही सगळी 1800च्या नंतर एलिमेंट्स ही 118पर्यंत शोधलेली आहेत. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वॉज गॅदर्ड. आणखीन आणि माहिती पण जमा झालेली आहे त्या एलिमेंट्सविषयी. टू इज द स्टडी ऑफ सच ए लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स, सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी इन द व्हास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. बघा, क्लासिफिकेशनची गरज लागली, कारण आता त्यांची माहिती पण खूप आहे आणि म्हणून क्लासिफिकेशनची गरज वाटली. यू नो दॅट इन द इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इन टू द ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला कशी क्लासिफाय केली गेली. मेटल्स आणि नॉन मेटल. लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट कॉल्ड मेटलॉइड्स वॉज नोटीस. नंतर काय झालं. मेटलॉइड शोधून काढली. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे प्रयत्न केले क्लासिफिकेशन करण्याचा. त्यातला पहिला कोण होता. डोबेरायनर होता. डोबेरायनर्स ट्राइड्स. इन द इयर 1817 a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. त्याने काय केलं. ॲटॉमिक मासचा विचार केला डोबेरायनरने आणि क्लासिफिकेशन केलं. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्राइड्स. 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला आणि त्यांना ट्राइड्स म्हटलं. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन द ट्राइड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्याने ती 3 एलिमेंट्स कशी अरेंज केली. तर इन्क्रीजिंग ऑर्डरनी, चढत्या क्रमाने अरेंज केली. कुणाच्या. ॲटॉमिक मासच्या. अँड शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ देअर
ऑफ अदर 2 एलिमेंट्स. त्याने काय सांगितलं की 2 एलिमेंट्स, पहिलं आणि तिसरं, तिनातलं पहिलं आणि तिसरं एलिमेंट आहे, त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर ते मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढं असतं, असं त्याने डोबेरायनरने लॉ केला. बघा, इथपासून तुम्ही हा लॉ लिहू शकता पेपरमध्ये जर आला तर, इथपर्यंत मुद्दामून खूण केले. हाऊएव्हर ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट क्लासिफाईड इन टू डोबेरायनर्स ट्रायड्स. पण झालं काय, सगळी एलिमेंट्स या नियमात बसली नाहीत. मग आता पुढे काय झालं, पण आधी त्यांनी सांगितलेलं आहे, हा ट्राईड्सचा एक त्यांनी चार्ट करून दाखवला आहे. बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे एक्झाम्पल तुम्हाला लिहायला लागतं. जेव्हा लॉ लिहाल त्याचा डोबेरायनर्स ट्राईड्सचा, तेव्हा हे एक्झाम्पल लिहायचं. लिथियम Li, त्याचं ॲटॉमिक मास होतं 6.9. आता त्याने डायरेक्ट मीन काढून दाखवला आहे. मीन म्हणजे काय, A+C डिवायडेड बाय 2. म्हणजे सोडियम होता हा मिडलचा आहे. हा बघा, हा सोडियम मिडलला आहे. लिथियम आणि पोटॅशियम यांची टोटल केली त्याने. हे बघा, 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 23. आणि हे 23 हे सोडियमचं ॲटॉमिक मास आहे. अशी त्यांनी टोटल करून दिली आणि हा ट्राईड आहे हे दाखवलं. पण पुढे काय झालं, दुसरं त्याने ट्राईड केलं होतं, CaSrBa. तर ह्याचं मात्र, ह्या कॅल्शियम आहे, हा कॅल्शियम 40.1 आणि बेरियम आहे, हा बघा, हा 40.1 आणि हा बेरियम आहे लास्टचा, तो बेरियम बघा किती आहे, 137.3. हे बघा, 137.3 डिव्हायडेड बाय 2. आणि मधलं हा कोण आहे, SR स्ट्रॉन्शियम. हा स्ट्रॉन्शियमचं किती आहे, 87.6 आणि ह्याचं ॲव्हरेज किती आलं, 88.7. म्हणजे ॲव्हरेज जुळत नाही आहे. म्हणजे डोबेरायनरचा ट्राईडचा रूल हा सगळ्या एलिमेंट्सना नाही लागू पडत. त्यामुळे ह्याच्यावर जास्त अभ्यास केला गेला. आता इथे त्यांनी डोबेरायनर ट्राईड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज म्हणून ही ट्राईड्सची त्यांनी 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत. तर ही वाचा तुम्ही एकदा. त्याच्यानंतर आहे न्यूलँड्स ऑक्टेव, लॉ ऑफ ऑक्टेव. काय आहे बघा, द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स कोरिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन द डिफरंट वे. आता त्याने वेगळा रूल सांगितला आहे. काय सांगितलं आहे बघा, इन द इयर 1866 न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स known at that time in an increasing order of their atomic masses. त्याने काय केलं, ॲटॉमिक मासचाच विचार केला. हा शब्द महत्त्वाचा आहे, पुढे तुमच्या लक्षात येईल. ॲटॉमिक मासचा विचार करून डोबेरायनरने पण ट्राईड्सचा रूल मांडला, न्यूलँड्सने पण ऑक्टेव हा रूल मांडला. त्याच्यानंतर इट स्टार्टेड विथ द lightest element hydrogen and ended up with thorium. He found that every 8 element had properties similar to those of the first. त्याने काय केलं, संगीतातले जसे 7 सूर असतात तसे त्याने ॲटॉमिक नंबर इन्क्रीजिंग ऑर्डरनी मांडले आणि त्याने असं सांगितलं की पहिला आणि 8वा म्हणजे सा रे ग म प ध नि सा, सा आणि सा, पहिला सा आणि शेवटचा सा जसे सेम असतात किंवा म्हणजे अक्षरही सेम आहेत, तसेच त्यांनी एलिमेंट धरले की पहिलं आणि 8वं एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात असं त्याने मानलं. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. ह्या सोडियम आणि लिथियमला हा रूल लागू पडला. अल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलर टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. काही ठराविक मूलद्रव्यांना हा रूल लागू पडला. न्यूलँड्स कम्पेअर्ड धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्स इन म्युझिक. हे बघा, म्हटलं ना मग अशी म्युझिकमधले सारे ग म प ध नि सा, त्याप्रमाणे त्याने कम्पेअर केली. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन 8th अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव. हे बघा, इथे त्याने हा ऑक्टेव
कसं हे 1 2 3 4 5 6 7 8 हायड्रोजन आणि फ्लोरीन यांचे प्रॉपर्टीज सेम असतात असं दाखवलं. आणि हे त्याने एक ऑक्टेव्ह जर लिहायचं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन असे ही एक तुम्ही ऑक्टेव्ह पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर इथे काय बघा दिलेलं आहे, इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देर आर 7 मेन नोट्स नेमली सा रे ग म प ध नि सा ni and their collection is called saptak. The frequency of the notes goes on increasing from sa to ni. Then comes the sa. Again comes the sa of the upper saptak at the double the frequency of the original sa. It means that notes रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. द 7 नोट्स बघा म्हणजे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की 7नंतर परत सा येतो. 7 जे सप्तसूर आहेत ते झाले की परत सा येतो. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक आर डो रे मी एफ ए फा सो एल ए ला टी आय. हे फॉरिन म्हणजे वेस्टर्न म्युझिकचे 7 स्वर हे असे आहेत. The note do having double the original frequency comes again at the 8th place. परत पहिल्याची फ्रिक्वेन्सी 8व्यावर येते. दिस इज द ऑक्टेव्ह ऑफ वेस्टर्न नोट्स. हे जे आहे ते हे वेस्टर्न नोट्स आहे. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दीज नोट्स असं सांगून त्यांनी हे संगीतातलं अष्टकाप्रमाणे ऑक्टेव्हचा रूल सांगितला. त्याच्यानंतर मेनी लिमिटेशन वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्ह. जसं डोबेरायनरच्या ट्राईड्समध्ये सगळ्या इलिमेंटना सगळ्या मूलद्रव्यांना हा रूल लागू होत नव्हता, तसंच ह्याच्यावर पण काही लिमिट होती म्हणजे सगळ्यांना हे लागू नव्हता नियम. धिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियमपर्यंतच हा लॉ लागू पडत होता. न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल ऑफ 7 into 8 दॅट इज 56 एलिमेंट्स इन द टेबल. फक्त 56 एलिमेंटना हा रूल लागू पडत होता. फॉर एक्झाम्पल CO म्हणजे कोबाल्ट अँड NI निकेल, CE अँड LA मोर द प्लेस सम elements with different properties under the same note in the octave. For example, Newlands placed the metal CO and Ni under the notes DO along with the halogens while Fe under the note Ti. Also, Newlands octaves did not have provision to accommodate the newly discovered element. The properties of the new elements discovered later and did not fit in the Newlands law of octave. हेच झालं की परत सगळ्या मूलद्रव्यांना हा रूल लागू पडत नव्हता. बघा आत्तापर्यंत आपण डोबेरायनर ट्राईड्सचा रूल पाहिला, त्याच्यानंतर न्यूलँड्सचा ऑक्टेव्हचा रूल पाहिला आणि आता आहे मेंडेलियस पिरियडिक टेबल, त्याचा लॉ आहे. पहिले दोन म्हणजे डोबेरायनर ट्राईड्स हा काही सगळ्या इलिमेंट्सना लागू पडला नाही. तसंच न्यूलँड्स ऑक्टेव्ह रूल हा तर 56 मूलद्रव्यांना फक्त इलिमेंट्सना लागू झाला. पण आता तिसऱ्या सायंटिस्टने ट्राय केलेला आहे तो म्हणजे मेंडेलिव. त्याने काय सांगितलं, ह्या तिन्ही सायंटिस्टनी डोबेरायनरनी, न्यूलँड्सने आणि मेंडेलिवने, आता तिसरा सायंटिस्टचा पण पाहतोय, तर तिन्ही सायंटिस्टनी काय केलं की फक्त ॲटॉमिक मासचा विचार केला. तर ह्याने सुद्धा ॲटॉमिक मासचा विचार करून इलिमेंट्सचं, त्यावेळी माहिती असलेल्या सगळ्या इलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आणि एक रूल मांडला. तर तो रूल काय होता, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ह्या प्रॉपर्टीज आहेत ह्या काय आहेत, तर पिरियडिक फंक्शन आहेत. म्हणजे नक्की काय आहे, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म
हे काय असतात की त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे ते अणुवस्तुमानांकानुसार जे पुन्हा पुन्हा येतात गुणधर्म ते असतात. म्हणजेच रूल काय मांडला त्याने, मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल याचा रूल काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेस हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. मी पुन्हा पुन्हा तो पॉईंट करते आहे तुम्हाला. तर हा रूल पण तुम्हाला लिहावा लागेल, जर आला तर एखाद्या मार्काला येईल. त्याच्यानंतर ह्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स म्हणजे चांगले गुण कोणते आहेत, त्याच्यातली वैशिष्ट्य काय आहेत हे विचारलं जातं. आणि डिमेरिट्स काय आहेत, म्हणजे त्याच्यातल्या त्रुटी काय आहेत. म्हणजे सगळ्या एलिमेंट्सना काही तो लागू पडत नाही, तर त्याच्यात त्रुटी काय आहेत, दोन्ही प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहिल्यांदा विचारला जातो स्टेट द रूल ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. नंतर विचारला जाऊ शकतो स्टेट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. आणि असं पण विचारलं जातं की स्टेट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. तर हा लॉ सांगितला मी तुम्हाला. आता मी तुम्हाला मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलची मेरिट्स सांगते. मेरिट काय आहेत बघा. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. सायन्स हे काय असतं, प्रगतिशील आहे. जशी नवीन नवीन संशोधनं लागतात ती ॲक्सेप्ट केली जातात. देअर इज फ्रीडम ऑफ सायन्स टू रिव्हाइज द ओल्ड इन्फरन्स बाय यूजिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. आणखीन त्याच्यात एक्सपेरिमेंट्स करण्याची संधी असते. दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. व्हाईल अप्लाइंग द लॉ दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस टू ऑल द नोन एलिमेंट्स. त्याने पण ॲटॉमिक मासचा विचार करून, प्रॉपर्टीजचा विचार करून एलिमेंट्स मांडली. मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट्स विथ द थॉट दॅट द इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज. त्याने काय केलं, ह्या विचाराने केली. इन्फॉर्मेशन अवेलेबल, त्यावेळी जी इन्फॉर्मेशन अवेलेबल होती वॉज नॉट फायनल नव्हती, बट इट कुड बी चेंज, ती चेंज होऊ शकत होती. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आत्ता खरी मेरिटनं सुरुवात होते त्याच्या. मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट हा शब्द नको आहे तुम्हाला उत्तरात. द फॉलोइंग मेरिट्स. काय आहे मेरिट पहिलं बघा. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिव्हाइज्ड सो ॲज to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium 14.09 was changed to correct value 9.4 and beryllium was placed before boron. म्हणजे काय, गुणधर्म प्रमाणे त्या म्हणजे अणुवस्तुमान असलेल्या त्याप्रमाणे त्याने तपासले सगळे गुणधर्म आणि अणुवस्तुमान पुन्हा तपासलं त्याने आणि त्याचं प्लेस आवर्त सारणीतली म्हणजे पिरियॉडिक टेबलमधली ठरवली. पण त्याच्यात झालं काय, बेरिलियमचं जे आधी 14.09 होतं तेव्हा त्याने चेक केलं, तो चेंज झाला आणि 9.4 ॲटॉमिक मास नंबर आला त्याचा. तसंच बेरिलियमचं काय झालं, त्यामुळे आता हा 14व्या स्थानावर होता तर 9.4 प्लेसवर आला. म्हणजे त्याचं स्थान पण बदलून गेलं पिरियॉडिक टेबलमधलं. हे बघा इकडे ह्या पेजवर पिरियॉडिक टेबल पण त्यांनी दिलेलं आहे. हे मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल आहे. आज ते फारसं वापरलं जात नाही, कारण का अजून त्याच्यात ॲडव्हान्स नॉलेज आलं आणि वेगळं आता वापरलं जातं. ते पण येणार आहे धड्यात पुढे. आता दुसरा बघा काय आहे, मेंडेलिव्ह केप्ट व्हेकंट प्लेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. त्याने काय केलं, शोध लागलेला नव्हता काही एलिमेंट्सचा, पण त्यांच्यासाठी त्याने एम्प्टी प्लेस ठेवल्या तिथे. तुम्हाला दिसेल बघा इथे
ह्या इथे एम्प्टी प्लेस दिसतील. ही बघा, ही एम्प्टी प्लेस आहे, ही आहे, ही बऱ्याच अशा आहेत. ह्या एम्प्टी प्लेस त्याने स्वतःच्या पिरियडिक टेबलमध्ये ठेवल्या होत्या. 3 of these unknown elements were given the name Ica boron, Ica aluminum and Ica silicon. From the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. त्याने 3 एलिमेंट्सचा अंदाज केलेला होता. कोणती, आणि त्यांना नावं पण त्याने दिली होती. नावं काय होती बघा, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, ही 3 नावं दिली होती. आणि त्याची ॲटॉमिक मासेस त्याने सांगितली होती 44, 68, 72 अशी त्याने ॲटॉमिक मास सांगितलेलं होतं. हे खरोखर मेरिट आहे त्याचं. त्याला अजून शोध लागला नव्हता, तरी त्याला अंदाज होता की ही अशी एलिमेंट्स असणार आहेत की ज्यांचं ॲटॉमिक मास हे असं असेल, आणि नावं पण त्याने दिली होती. नॉट ओन्ली धिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर अल्सो प्रेडिक्टेड. त्याने प्रॉपर्टीज पण त्यांच्या सांगितल्या होत्या. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. नंतर एलिमेंट्स ही डिस्कवर झाली अँड नेम ॲज स्कँडियम SC, गॅलियम GA अँड जर्मॅनियम GE रिस्पेक्टिव्हली. नंतर ह्या एलिमेंट्सचा शोध लावला आणि त्यांची नावंही अशी दिली, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव. प्रॉपर्टीजसुद्धा त्याने सांगितल्या होत्या तशा आढळून आल्या. सी टेबल 2.4 इथपर्यंत तुम्हाला ही मेरिट्स लिहावी लागतील. ही बघा, ही इथपासून इथपर्यंत ही मेरिट्स म्हणून लिहावी लागतील परीक्षेमध्ये. ड्यू टू धिस सक्सेस all were convinced about the importance of Mendeleev periodic table and this method of classification of elements was accepted immediately. त्यावेळी हे ॲक्सेप्ट केलं गेलं होतं. आणि आणखीन एक खरं पॉईंट आहे, ह्या इथलं हे नव्हे, आणखीन एक खरं ह्याच्यात मेरिट्समध्ये पॉईंट आहे. काय आहे बघा, देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस. त्यावेळी नोबल गॅस त्याने कुठेही प्लेस नव्हती मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. इन मेंडेलिव्स ओरिजिनल पिरियॉडिक टेबल कुठेही नव्हती प्लेस नोबल गॅसना. पण काय झालं बघा, हाऊएव्हर व्हेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड आर्गॉन वेअर डिस्कवर्ड टॉवर्ड्स द एंड ऑफ द 19th century, 19व्या शतकाच्या शेवटी ही एलिमेंट शोधली गेली, हेलियम, निऑन, आर्गॉन. मेंडेलिव क्रिएटेड द झिरो ग्रुप without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. त्यांनी काय केलं, राईट हँड साईडला नोबल गॅससाठी सेपरेट ग्रुप केला आणि ह्या 3 एलिमेंट्सना ठेवली आणि पुढे आणखीनही एलिमेंट्स शोधली गेली. तर ही होती मेरिट्स. आणि प्रश्न होता म्हणजे एकूण 1, 2, 3 ही मेरिट्स आहेत आणि डिमेरिट्स परीक्षेत विचारली जातात. तर डिमेरिट्स काय आहेत बघा, ही बघा ह्या पानावर आहे डिमेरिट्स. हां, मेंडेलिव पिरियॉडिक टेबलची डिमेरिट्स बघा काय आहेत. द होल नंबर atomic mass of element cobalt CO and nickel Ni is the same. ह्या 2 एलिमेंटची ॲटॉमिक मासेस त्याने सेम सांगितली, म्हणजे ही त्रुटी आली त्याच्यातली, डिमेरिट आलं. देअरफॉर देअर वॉज ॲन ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. म्हणजेच ही थोडीशी संदिग्धता होती की हे 2 एलिमेंट्सची ॲटॉमिक मास सेम त्याने सांगितली होती, म्हणजे ही त्रुटी होती. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव पुट फोर्थ द पिरियॉडिक टेबल. आयसोटोपचा नंतर शोध लागला. ॲज द आयसोटोप वेअर द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, ए चॅलेंज वॉज पोस्टेड इन प्लेसिंग देम इन द मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. काय झालं, ठेवणार कुठे मग, आयसोटोपचा शोध तर लागला पण त्यांचं स्थान कुठलं पिरियॉडिक टेबलमध्ये, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे हा सेकंड डिमेरिट झालं. त्याच्यानंतर बघा, वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर
टू बी युनिफॉर्म. जेव्हा इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याने म्हणजे वाढत्या अणुक्रमांकाप्रमाणे त्याने मूलद्रव्य मांडली तेव्हा वाढसुद्धा त्याची नियमित होताना दिसत नव्हती. इट वॉज पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. त्यामुळे काय झालं, शोध लावणं जड मूलद्रव्यांचा शोध लावणं हे नियमानुसार मेंडेलीवच्या अशक्य झालं होतं, म्हणजे शक्य नव्हतं. किंवा फोर्थ पॉईंट इज डीमेरिटचा फोर्थ पॉईंट, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स. एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2. H2 हा फॉर्म्युला हायड्रोजनचा आहे, व्हाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2 अँड Cl2. फ्लोरीन आणि क्लोरीन त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले रिस्पेक्टिव्हली. इन द सेम वे देर इज सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. Group 1, there is a similarity in the molecular formula of the compound of hydrogen alkali metals, sodium and potassium, formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals, group 1, or in the halogen group 8. म्हणजे काय तर हायड्रोजनचं स्थान हे हॅलोजनच्या स्थानाशी सेम दिसत होतं. हायड्रोजन आणि हॅलोजन त्यांची रेणुसूत्रसुद्धा सेम आहेत बघा, H2 आणि आता F2 Cl2 अशी त्यांची रेणुसूत्रसह समान आहेत. पण गुणधर्मामध्ये काही साम्य आहे यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये. तरी हायड्रोजन हे अल्कधातू म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम, क्लोरीन आणि ऑक्सिजन ह्याच्यात साधर्म्य आढळून आलं. अशी ही मेरिट्स आणि डिमेरिट्स आत्ता आपण पाहिली दोन्ही.